आप सबको मेरा नमस्ते। ये जो सेशन है उसमें हम लोग ब्रेस्ट क्रॉल के बारे में बताएंगे। ब्रेस्ट क्रॉल ड्यूरिंग नॉर्मल डिलीवरी और ब्रेस्ट क्रॉल ड्यूरिंग सिजेरियन सेक्शन, जब भी जो सर्जरी होती है ऑपरेशन, जब भी ऑपरेशन से बच्चा लिया जाता है तो वो टाइम पे भी हम लोग ब्रेस्ट क्रॉल करा सकते हैं। तो ये 4 ट्यूटोरियल है, बहुत ही महत्वपूर्ण है। ब्रेस्ट क्रॉल नॉर्मल डिलीवरी में आपको इंसिस्ट करना है कि हर बच्चे को ब्रेस्ट क्रॉल कराए। जैसे बच्चा पैदा होता है उसको तुरंत ही अगर बच्चा रो रहा है, बच्चा स्वस्थ है, तो उसको तुरंत ही माँ के पेट पे रखना है। पूरा उसका प्रोसीजर है, हम लोगों ने स्टेप बाय स्टेप ट्यूटोरियल में दिखाया है, आप देखेंगे। जितना बच्चा तुरंत ही माँ का दूध पिएगा उतना वो बच्चा सीखेगा कैसे दूध पीना है, कैसे मुंह खोलना है, कैसे स्तन को चूसना है। वो पूरा जितना जल्दी वो हम लोग स्तन पे रखेंगे उतना बच्चा जल्दी सीखेगा। दूसरा है, जैसे वो बच्चा दूध पीना चालू करेगा माँ को ज़्यादा दूध आएगा। ठीक है, तो ये आपको ध्यान में रखना है कि जितना जल्दी आप बच्चे को स्तन पे रखेंगे माँ का दूध बनना चालू हो जाएगा। ठीक है, दूसरा बहुत सारे फ़ायदे हैं कि तुरंत माँ को जो पोस्टमार्टम हेमरेज बोलते हैं, जब भी बहुत खून जाता है, वो भी कम जाएगा। ठीक है, माँ के तो ऑफ कोर्स बहुत सारे फ़ायदे हैं, लेकिन बच्चे के लिए तो ये इन्फेक्शन, रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाएगा, तो इन्फेक्शन कम होंगे। उसको तुरंत ही उसकी जो प्रक्रिया है, जो दूध पीना और उसका जो मल निकलना, वो भी चालू हो जाएगा। ठीक है, तो वो भी आपको ध्यान में रखना है। सिजेरियन सेक्शन में भी आप डॉक्टर को पहले से बता सकते हैं कि बच्चे को कैसे ब्रेस्ट क्रॉल कराना है। ये तीनों ट्यूटोरियल में हम लोगों ने दिखाया हुआ है कि बच्चे को मतलब ऐसे सीधे ना रखते हुए उसको साइड में रख सकते हैं। ठीक है, और साइड में मतलब पैर एक बाजू आएगा और सिर दूसरे स्तन पे आएगा। बच्चा ऊपर से भी आ सकता है, तो नर्स उसको ऊपर से भी दूध पिला सकती है, मतलब ऊपर से पैर कंधे के ऊपर और सिर स्तन के ऊपर। तो वो भी आपको बहुत ध्यान से देखना है ये ट्यूटोरियल, और आपको बहुत एक्चुअली नया जानने को मिलेगा। और 4 ट्यूटोरियल जैसे मैंने बताया, ब्रेस्ट क्रॉल ड्यूरिंग नॉर्मल डिलीवरी और ब्रेस्ट क्रॉल 3 ट्यूटोरियल है, वो सिजेरियन सेक्शन के ट्यूटोरियल्स है। ठीक है, धन्यवाद। ब्रेस्ट क्रॉल वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत आहे। या ट्युटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत ब्रेस्ट क्रॉल म्हणजे काय, ब्रेस्ट क्रॉल ची प्रक्रिया आणि ब्रेस्ट क्रॉल चे महत्त्व। प्रथम आपण समजून घेऊ ब्रेस्ट क्रॉल म्हणजे काय। बाळ जन्मताच दूध पिण्याच्या स्वाभाविक सवयीने जन्म घेतो। प्रसूतीनंतर लगेच बाळाला आईच्या उघड्या पोटावर ठेवल्यास बाळ आईचे स्तन शोधू शकते आणि स्तनपान करण्यास सुरुवात करू शकते। या संपूर्ण प्रक्रियेला ब्रेस्ट क्रॉल म्हटले जाते। हे लक्षात घ्या की पूर्ण वेळेत जन्मलेले स्थिर बाळ जे नैसर्गिक किंवा सिझेरियन प्रसूतीमुळे जन्माला आले आहे आणि जे जन्मानंतर लगेचच रडतात, ब्रेस्ट क्रॉल त्यांच्याद्वारे केले जाऊ शकते। कमी वजन असलेल्या बाळांसाठी ब्रेस्ट क्रॉल केले जात नाही, कारण ते श्वासनाच्या समस्यांमुळे त्रासलेले असतात, जसे की श्वास घेण्यात त्रास। आता आपण ब्रेस्ट क्रॉलची प्रक्रिया आणि नंतर त्याचे महत्त्व शिकूया। सर्वप्रथम खात्री करून घ्या की डिलिव्हरी रूमचे तापमान 26 अंश सेल्सिअसच्या जवळपास असावे। आता बाळाला आईच्या उघड्या पोटावर ठेवून स्वच्छ करावयाचे आहे। बाळाचे हात सोडून संपूर्ण शरीर स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्या। लक्षात ठेवा, बाळाचे हात ओले ठेवावे। पुसताना तिच्या त्वचेवरचा संरक्षणात्मक पांढरा थर काढू नका। तापमान थंड असल्यास ते बाळाचे रक्षण करेल। बाळाला पुसल्यानंतर ओला कपडा काढून टाका।
बाळाला पुसून घेतल्यानंतर जन्मसेविकाने बाळाच्या नाळची नाडी जाणून घेतली पाहिजे. एकदा का धडधड थांबली की तिने नाळ कापली पाहिजे. नंतर बाळाला तुम्ही आईच्या उघड्या पोटावर अशा पद्धतीने ठेवा की जेणेकरून बाळाचे पोट आईच्या पोटाला स्पर्श करेल. बाळाचं डोकं आईच्या न धुतलेल्या स्तनांमध्ये ठेवले पाहिजे. बाळाचं तोंड आईच्या स्तनाखाली असावे. आता ब्रेस्ट क्रॉल करण्यासाठी बाळ अगदी योग्य ठिकाणी आहे. नवजात बाळासाठी पुढे सरकणे फार नैसर्गिक आहे. त्यामुळे ती सहजपणे आईच्या स्तनाकडे सरकू शकते. पुढे काय करायचे आहे की बाळ आणि आई दोघांना उबदार ठेवण्यासाठी स्वच्छ कोरडा कपडा पांघरावा. बाळाच्या डोक्यावर टोपी घालावी. कृपया लक्षात घ्या, आम्ही नंतरच्या प्रतिमांमध्ये टोपी आणि कपडा दाखवलेला नाही. हे आपल्याला ब्रेस्ट क्रॉलच्या दरम्यान बाळाला स्पष्टपणे पाहण्यास मदत करेल. बाळाला कपड्यात गुंडाळल्यानंतर आईला तिच्या हाताने बाळाच्या पाठीस आधार द्यायचा आहे. आता बाळाच्या क्षमतांबद्दल चर्चा करू जे ब्रेस्ट क्रॉल करण्यात मदत करतात. प्रसूतीनंतर बाळ खूप सावध आणि स्वाभाविक असतात. तिच्या अस्वच्छ हातांचा वास तिला लाळ गाळण्यास उत्तेजित करतो. तसेच बाळ तिची कमी दृष्टी वापरून तिच्या आईचा चेहरा आणि एरिओला पाहू शकते. एरिओला हा निप्पल भोवतीचा गडद भाग आहे. अखेरीस हात आणि पाय वापरून बाळ सरकू लागते. हळूहळू तिच्या आईच्या स्तनाकडे रांगत जाते. काही बाळ ताबडतोब रांगणे सुरू करतात आणि काही वेळ घेतात. स्तनापर्यंत पोहोचल्यावर सर्वात पहिले बाळ आपल्या हाताने स्तनाला पकडण्याचा प्रयत्न करतो. जोपर्यंत बाळ तिचे पहिले स्तनपान घेत नाही तोपर्यंत आई आणि बाळात अडथळा आणू नका. जन्मसेविका आणि आईने या प्रक्रियेदरम्यान संयम राखला पाहिजे. बाळाला तिच्या पहिल्या स्तनपानासाठी आईच्या स्तनापर्यंत पोहोचण्यास 30 ते 60 मिनिटे लागू शकतात. स्तनपानाच्या सुरुवातीस बाळ तिचे तोंड रुंद उघडेल आणि आईच्या स्तनाशी योग्य पकड करेल. स्तनपान पूर्ण केल्यानंतर बाळाला 1 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ त्याच स्थितीत राहू द्या. असे केल्याने आई आणि बाळ यांच्यात संबंध वाढण्यास मदत होते. आईने कोणतीही औषधे घेतली असल्यास कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या. कधीकधी असे होऊ शकते की प्रसूतीनंतर आईला प्रसूती खोलीमधून दुसऱ्या खोलीत हलवावे लागेल. अशा परिस्थितीत आईला दुसऱ्या खोलीत हलविल्यानंतर बाळाला आईच्या उघड्या पोटावर ठेवून लगेचच दोघांमध्ये त्वचेचा स्पर्श होऊ द्या. आता सिझेरियनद्वारे जन्माला आलेल्या बाळांसाठी ब्रेस्ट क्रॉल बद्दल चर्चा करूया. अशा स्थितीत बाळाला आईच्या पोटाऐवजी छातीवर अशा पद्धतीने ठेवा की बाळाचे पाय आईच्या डोक्याकडे असले पाहिजे. बाळाची छाती आणि पोट आईच्या खांद्यावर आणि तोंड आईच्या स्तनावर असावे. ऑपरेशन रूम मध्ये शक्य असेल तोपर्यंत बाळाला स्तनपान करू द्या. लक्षात ठेवा, प्रसूतीनंतर लगेचच अन्य नवजात शिशु काळजीपेक्षा आईच्या त्वचेचा स्पर्श बाळाच्या त्वचेशी सर्वात महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, ब्रेस्ट क्रॉल पूर्ण झाल्यानंतरच प्रसूतीनंतर नवजात शिशु काळजी दिली पाहिजे. आता नवजात शिशुसाठी ब्रेस्ट क्रॉलच्या महत्त्वाबद्दल चर्चा करूया. ब्रेस्ट क्रॉल बाळाला आईचे पहिले दूध मिळण्यास मदत करते, ज्याला कोलोस्ट्रॉम म्हटले जाते. हे रंगात पिवळसर आणि घट्ट असते. लक्षात ठेवा की प्रसूतीनंतर प्रत्येक स्तनपानादरम्यान बाळ जेवढे कोलोस्ट्रॉम घेईल त्याच्या पिण्याच्या प्रमाणात हळूहळू वाढ होईल. दरवेळी स्तनपानादरम्यान बाळ प्रत्येक स्तनांमधून पहिल्या दिवशी 5 मिलीलिटर, दुसऱ्या दिवशी 10 मिलीलिटर, तिसऱ्या दिवशी 25 मिलीलिटर, चौथ्या दिवशी 40 मिलीलिटर आणि 5व्या दिवशी 55 मिलीलिटर दूध पिईल.
हे नवजात बाळासाठी पुरेसे आहे. म्हणूनच बाळाला कोलोस्ट्रॉम ऐवजी अन्य काहीही खायला देऊ नये. कोलोस्ट्रॉम हे बाळासाठी पहिले लसीकरण मानले जाते आणि ह्यात संसर्गाशी लढणारे प्रथिने समाविष्ट असतात, ज्यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. आईच्या प्रसूतीनंतर बाळासाठी ऊर्जेचा हा पहिला स्रोत आहे. तसेच कोलोस्ट्रॉम ग्लुकोज रक्ताची पातळी कमी होऊ देत नाही. हे बाळाची अन्य शरीरक्रियांना व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. हे मेंदूचा आरोग्यदायी विकास करण्यात मदत करते. हे बाळाचे प्रथम मल बाहेर येण्यात मदत करते. ब्रेस्ट क्रॉलमुळे आई आणि बाळ या दोघांमधील त्वचेचा स्पर्श बाळाला उबदार ठेवतो. बाळ स्वतःच शिकतो की आपल्या आईच्या स्तनाशी योग्य पकड कशी करावी. ब्रेस्ट क्रॉलमुळे आईचे स्वस्थ जीवाणू बाळाच्या शरीरात जातात. हे जीवाणू बाळाच्या आतड्यांमध्ये जातात आणि संसर्गांशी लढतात. अखेरीस यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. ब्रेस्ट क्रॉल हे बाळाला प्रेम आणि सुरक्षिततेची भावना देखील देते आणि आई व तिच्या बाळाच्या दरम्यान संबंध जोडते. ब्रेस्ट क्रॉल आईसाठी देखील फायदेशीर आहे. बाळाच्या पायाच्या हालचालीमुळे आईच्या गर्भावर दाब पडते. या दाबामुळे गर्भाशयाच्या आकुंचनात आणि नाळ बाहेर पडण्यास मदत होते. स्तनपान सुरू केल्याने आईच्या शरीरात ऑक्सिटोसिन वाढते. ऑक्सिटोसिनच्या वाढल्यामुळे नाळ बाहेर पडण्यास देखील मदत होते. म्हणून ब्रेस्ट क्रॉलमुळे रक्त कमी जाते आणि आईमध्ये ॲनिमिया होण्यापासून थांबवते. ॲनिमिया ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये लाल रक्तपेशींची संख्या कमी होते. यामुळे आईमध्ये थकवा आणि कमजोरी येऊ शकते. म्हणूनच ब्रेस्ट क्रॉल आई आणि बाळ दोघांसाठी अत्यंत फायदेशीर नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपण ब्रेस्ट क्रॉल या स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. IIT बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. सी सेक्शन नंतर स्तनपानाची तयारी यावरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत सिझेरियनच्या ऑपरेशन रूममध्ये त्वचेपासून त्वचेच्या संपर्काचे फायदे आणि सी सेक्शन नंतर त्वचेपासून त्वचेच्या संपर्काची तयारी. या ट्युटोरियलमध्ये ऑपरेशन रूमला OR म्हटले जाईल. त्वचेच्या त्वचेशी संपर्काला STS म्हणले जाईल. चला सुरुवात करूया. ऑपरेशन रूममध्ये लवकरात लवकर त्वचेचा त्वचेशी संपर्क आई आणि नवजात बाळासाठी महत्त्वपूर्ण आहे. याचा त्यांना शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रियेनंतरच्या तत्काळ कालावधी दरम्यान फायदा होऊ शकतो. याचा त्यांच्या दीर्घकालीन आणि अल्पकालीन आरोग्यावर भक्कम परिणाम होतो. यामुळे स्तनपान करणे सुलभ होते. त्वचेपासून ते त्वचेच्या संपर्कादरम्यान आईचे तिच्या नवजात बाळावर जास्त लक्ष असते. बाळावर लक्ष केंद्रित केल्याने मातेला कमी वेदना जाणवतात. जेव्हा तिला कमी वेदना जाणवते तेव्हा तिची चिंता पातळी कमी होते. यामुळे आई आणि बाळाच्या हृदयाची गती सुरळीत राहण्यास मदत होते. यामुळे दोघांचाही रक्तदाब सामान्य राहण्यास मदत होते. त्वचेपासून त्वचेच्या संपर्कामुळे माता आणि बाळ एकमेकांना उबदार ठेवतात. हे आई आणि बाळाच्या शरीराचे तापमान सामान्य राहण्यासाठी मदत करते. म्हणून प्रसूतीनंतर ताबडतोब ऑपरेटिंग रूममध्ये त्वचेचा त्वचेशी संपर्क केला पाहिजे. रुग्णालयातील कर्मचारी ही प्रक्रिया करण्यास तयार असले पाहिजेत. यासाठी पुरेशी आणि योग्य तयारी करणे आवश्यक आहे. अशी तयारी सिझेरियन प्रसूतीपूर्वी आणि प्रसूतीदरम्यान अशा दोन्ही वेळी केली जाणे आवश्यक आहे. नवजात बाळाची काळजी घेण्यास जबाबदार असणाऱ्या सर्वांचा यात समावेश आहे.
त्यात आई आणि तिच्या निकटवर्तीयांचा समावेश आहे. त्यात डॉक्टर, परिचारिका आणि ऑपरेशन रूमचे कर्मचारी यांचा देखील समावेश आहे. या लोकांना ऑपरेशन रूममध्ये त्वचेचा त्वचेशी संपर्क या कार्यासाठी प्रशिक्षित करा. आई आणि नवजात बाळाला कसा फायदा होईल हे त्यांना समजावून सांगा. ऑपरेशन रूममध्ये त्वचेपासून त्वचेचा संपर्क करण्यासाठी त्यांना चिंता वाटते. त्यांची चिंता कमी करण्यासाठी त्यांना माता आणि बाळाच्या सुरक्षिततेचे आश्वासन द्या. माता आणि बाळांची सुरक्षा आणि कल्याण यासाठी नेहमीच प्रथम प्राधान्य असेल. ऑपरेशन रूममध्ये उद्भवलेल्या चिंतांना शांतपणे आणि स्पष्टपणे सामोरे जावे. शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना आईशी संबंधित वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीची जाणीव होऊ शकते. अशा परिस्थितीत ऑपरेशन रूममध्ये त्वचेपासून त्वचेचा संपर्क पूर्ण होऊ शकत नाही. योग्य ठिकाणी योग्य काळजी घेण्यासाठी नवजात बाळाला नेले जाईल. प्रसूतीपूर्वी परिचारिकेला ऑपरेशन रूममध्ये मदत करण्यासाठी नियुक्त केले जावे. तिने स्वतःची ओळख आईला करून द्यावी. तिने ऑपरेशन रूममध्ये आईला त्वचेचा त्वचेशी संपर्क हवा आहे याची खात्री करावी. पुढे प्रसूतीपूर्वी ऑपरेशन रूममध्ये करायची तयारी यावर चर्चा करूया. ऑपरेशन रूममध्ये आईचे हात आर्म बोर्डवर बांधलेले असू शकतात. IV रेषा असलेला आर्म बोर्ड डाव्या हाताला बांधला जाणे आवश्यक आहे. रक्तदाब मोजण्याचे उपकरण असलेले इतर बोर्ड उजव्या हाताला बांधलेले आहेत. अशा परिस्थितीत नियुक्त केलेली परिचारिका मदत करू शकते. त्वचेचा त्वचेशी संपर्क यासाठी उजवा हात सोडला जाऊ शकतो का हे तिने डॉक्टरांना विचारायला हवे. तिने आईला सांगावे की हा हात बाळाचा त्वचेच्या त्वचेशी संपर्क ठेवण्यासाठी वापरला जाईल. तिचा रक्तदाब मोजण्यासाठी हा हात काही मिनिटांनी सरळ केला जाईल. तिने खोलीचे तापमान 25 डिग्री सेल्सिअस इतके ठेवले पाहिजे. हे तापमान बाळाच्या आगमनासाठी योग्य आहे. परिचारिकेने आईने ब्रा घातलेली नसल्याचे सुनिश्चित केले पाहिजे. आईच्या गाऊनचे बटन काढावे. हे बाळाला तिच्या छातीजवळ ठेवताना सहजतेने मदत करेल. IV रेषांची स्थिती परिचारिकेने लक्षात घेतली पाहिजे. हे बाळाला ठेवताना IV रेषांची अडचण टाळण्यासाठी मदत करते. शेवटी तिने डायपर किंवा लंगोट ठेवावे, उबदार टॉवेल्स आणि ब्लँकेट्स तयार ठेवावेत. बाळाला कोरडे करण्यासाठी आणि झाकण्यासाठी ते वापरले जाईल. ऑपरेशन रूममध्ये त्वचेपासून त्वचेच्या संपर्काची तयारी आता पूर्ण झाली आहे. ऑपरेशन रूममध्ये त्वचेपासून त्वचेचा संपर्क कसा सुरू करावा याबद्दल दुसऱ्या ट्युटोरियलमध्ये चर्चा केली आहे. कृपया अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या. आपण ट्युटोरियलच्या समाप्तीकडे आलो आहोत. सहभागासाठी धन्यवाद. सी सेक्शन के बाद त्वचा से त्वचा के संपर्क की प्रक्रिया पर बने स्पोकन ट्यूटोरियल में आपका स्वागत है. इस ट्यूटोरियल में हम जानेंगे सी सेक्शन प्रसव के बाद त्वचा से त्वचा का संपर्क किस तरह करें. त्वचा से त्वचा के संपर्क के समय शिशु की देखभाल के लिए कुछ बातें. इस ट्यूटोरियल में ऑपरेशन के कमरे को OR कहा जाएगा. त्वचा से त्वचा के संपर्क को STS कहा जाएगा. चलिए शुरू करें. ऑपरेशन के कमरे में जल्दी से जल्दी STS करना मां और नवजात शिशु के लिए जरूरी है.
इसी श्रृंखला के एक अन्य ट्यूटोरियल में इसके फायदे बताए गए हैं। प्रसव से पहले इसकी तैयारी पर भी उसी ट्यूटोरियल में बताया गया है। इस ट्यूटोरियल को देखने से पहले कृपया हमारी वेबसाइट पर जाकर उस ट्यूटोरियल को देखें। अब ऑपरेशन के कमरे में त्वचा से त्वचा के संपर्क की प्रक्रिया पर बात करते हैं। इस वक्त शिशु जन्म ले चुका है। गर्भनाल को दबा दिया जाता और काटा जाता है। ऑपरेशन अभी भी जारी है। अब डॉक्टर से नर्स को शिशु ले लेना चाहिए। उसे पक्का करना चाहिए कि शिशु स्वस्थ है और रो रहा है। फिर उसे शिशु को जल्दी से पोंछकर सुखाना चाहिए। उसे ऑपरेशन वाले कमरे के सूखे, साफ, हल्के गर्म तौलिए में शिशु को लपेटना चाहिए। उसे शिशु के मां के पास ले जाना चाहिए। उसे शिशु और मां के गालों को कम से कम 30 सेकंड तक आपस में छूने देना चाहिए। यदि मां शिशु को चूमना या पकड़ना चाहती है तो नर्स को उसकी सहायता करनी चाहिए। मां की सहायता करने से पहले नर्स को डॉक्टर से सलाह लेनी चाहिए। उसे ऑपरेशन के डॉक्टर को STS शुरू करने की तैयारी के बारे में सूचित करना चाहिए। अब उसे अपने दोनों हाथों से शिशु को मां के सीने पर रखना चाहिए। शिशु का सिर मां की गर्दन के निचले हिस्से और छाती के ऊपरी हिस्से पर होना चाहिए। शिशु का सिर और चेहरा मां के किसी भी स्तन को छूने देना चाहिए। फिर शिशु की छाती, पेट और पैरों को सही तरीके से रखें। उसे मां की छाती के निचली तरफ और पेट के ऊपरी भाग पर आराम करना चाहिए। ऑपरेशन के कमरे में STS के लिए यह पहली या लंबवत स्थिति है। इस तरीके से मां नवजात को आसानी से पकड़ सकती है। शिशु को दूसरी तरह भी रखा जा सकता है, जिसे क्षैतिज स्थिति कहा जाता है। इस स्थिति में डॉक्टर के ऑपरेशन करने वाली जगह में कम अड़चन होती है। शिशु का सिर एक स्तन पर रखना चाहिए। उसके पेट और पैरों को आराम से दूसरे स्तन पर रखना चाहिए। नर्स को शिशु को उसी तौलिए से ढकना चाहिए जिसमें वह लिपटा हुआ था। शिशु के लिए डायपर का इस्तेमाल करना आपकी मर्जी है। इससे शिशु का पहला मल मां पर नहीं लगेगा। ऑपरेशन के कमरे में इसे साफ करना मुश्किल है। त्वचा से त्वचा के संपर्क के दौरान शिशु को गर्म रखने के लिए टोपी की जरूरत नहीं होती। इससे कई शिशु परेशान हो जाते हैं। यह शिशु के स्तन के चूसने की क्षमता में बाधा डाल सकता है। इसे बाद में अस्पताल की बाकी प्रक्रियाओं के दौरान शिशु पर लगाया जा सकता है। उसमें वजन तोलना शामिल है, विटामिन के इंजेक्शन और पैरों के निशान लगाना भी। शिशु के लिए एक परेशानी गर्भनाल दबाना है। परंपरागत रूप से गर्भनाल को उसके आधार से कम 3 से 5 सेंटीमीटर काटा जाता है। फिर उसे एक धागे से बांधा जाता है या क्लैंप से दबाया जाता है। सख्त प्लास्टिक गर्भनाल क्लैंप शिशु की नाभि के बहुत करीब होता है। यह STS के समय शिशु और मां के शरीर के बीच में आता है। शिशु STS के समय अपने शरीर को उठाता है ताकि क्लैंप पर दबाव ना डले। इस परेशानी से आसानी से बचा जा सकता है।
गर्भनाल को 8 से 10 इंच लंबा काटकर क्लैंप किया जाना चाहिए। ऐसा करने से क्लैंप सीधे शिशु और मां के बीच नहीं आएगा। पहले स्तनपान के बाद किसी भी समय गर्भनाल को फिर से क्लैंप करके थोड़ा और छोटा किया जा सकता है। यह शिशु के पहली बार नहलाते समय भी किया जा सकता है। शुरुआती एसटीएस के समय शिशु के मुंह या नाक का नियमित चूषण न करें। यह अक्सर शिशु के मुंह के लिए बुरी तकलीफ होती है। यह शिशु को परेशान कर सकता है। यह उसकी हृदय गति और लय में भी बाधा डाल सकता है। ज्यादातर शिशु बिना किसी परेशानी के अपने बलगम को साफ कर लेते हैं। अगर शिशु को बलगम साफ करने में मुश्किल हो रही है तो डॉक्टर से मिले। नर्स को मां की छाती पर रखे हुए शिशु को आंखों से निरीक्षण करना चाहिए। ऑपरेशन पूरा होने तक यह निगरानी जारी रहनी चाहिए। उसे लगातार शिशु के सिर की स्थिति को देखते रहना चाहिए। शिशु के नथुने हमेशा दिखाई देने चाहिए। शिशु का तापमान, रक्त संचार, सांस और रंग सब सही रहना चाहिए। शिशु को मां की छाती से गर्दन की ओर नहीं खिसकना चाहिए। यदि ऐसा होता है तो नर्स को धीरे से शिशु की स्थिति बदलनी चाहिए। स्थिति बदलते समय शिशु को मां की त्वचा से नहीं उठाना चाहिए। ऑपरेशन के कमरे में शिशु रेंग कर आगे बढ़ सकता है। वह गलत तरीके से हिल भी सकता है और चूसने के लिए स्तन को ढूंढ सकता है। ऐसे में नर्स शिशु के पैरों या जांघ को धीरे से पकड़ सकती है। इससे शिशु मां की छाती पर ही रहेगा। ऑपरेशन पूरा होने के बाद भी एसटीएस जारी रखना जरूरी है। इसी श्रृंखला के एक अन्य ट्यूटोरियल में इस पर विस्तार से बताया गया है। अब यह ट्यूटोरियल यही समाप्त होता है। यह स्क्रिप्ट बेल्ला टोनी द्वारा अनुवादित है। मैं स्नेहांकिता देवगेकर आपसे विदा लेती हूँ। हमसे जुड़ने के लिए धन्यवाद। शस्त्रक्रियेनंतर त्वचेचा त्वचेशी संपर्क सुरू ठेवणे यावरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे। या ट्युटोरियलमध्ये आपण पाहणार आहोत शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्वचेचा त्वचेशी संपर्क सुरू ठेवण्यासाठीच्या पद्धती। या ट्युटोरियलमध्ये ऑपरेटिंग रूमला OR म्हटले जाईल। त्वचेचा त्वचेशी संपर्कास STS म्हटले जाईल। चला सुरुवात करूया। ऑपरेटिंग रूममध्ये आई आणि नवजात बाळासाठी ताबडतोब STS महत्त्वाचे आहे। या मालिकेच्या इतर ट्युटोरियलमध्ये त्याचे फायदे आणि कार्यपद्धती सांगितली आहे। अधिक तपशिलांसाठी कृपया आमच्या संकेतस्थळाला भेट द्या। आता शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर STS कसे सुरू ठेवायचे यावर चर्चा करूया। या टप्प्यावर निर्जंतुक कापड काढून टाकले आहे। आई स्ट्रेचरवर झोपवण्यासाठी तयार आहे। तिला स्ट्रेचरवरून रिकव्हरी रूममध्ये नेले जाईल। आईला स्ट्रेचरवर ठेवण्यापूर्वी बाळाला पुन्हा आहे त्या स्थितीत ठेवावे। नर्सने हळूहळू आणि हळुवारपणे बाळाचे पाय उभ्या स्थितीत ठेवावेत। बाळाचे डोके आईच्या स्तनांच्या मध्ये असावे। आई तिच्या बाळाच्या अंगावर हात ठेवू शकते। नर्स तिचे हात आईच्या हाताच्या वर ठेवू शकते।
असे केल्याने आईला स्ट्रेचरवर हलवताना हे बाळ सुरक्षित राहील. आता तिला स्ट्रेचरवर सरकवले जाऊ शकते. ही एक साधी प्रक्रिया आहे. स्ट्रेचरवर हलवताना बाळाला आईच्या छातीपासून कधीही दूर करू नये. रिकव्हरी रूमकडे जाईपर्यंत तिने त्याच स्थितीत असावे, जेणेकरून बाळ पहिल्या स्तनपानाच्या दिशेने 9 टप्प्यातून पुढे जात राहते. जन्मानंतर बाळाचे 9 नैसर्गिक टप्पे किंवा वर्तन असतात. पहिला टप्पा म्हणजे जन्मानंतर लगेच बाळाचे रडणे. दुसरा टप्पा विश्रांतीचा असतो, ज्यात बाळ खूप शांत आणि स्थिर असते. तिसरा टप्पा म्हणजे झोपेतून उठणे, ज्यात बाळाच्या डोक्याच्या लहान सहान हालचालींपासून सुरुवात होते. बाळ त्याचे डोळे उघडते आणि तोंडाच्या काही हालचाली करते. चौथ्या टप्प्यात बाळ आपले डोळे पूर्णपणे उघडते. ती तिच्या उघड्या तोंडाने आणि ओठांनी आईच्या छातीला स्पर्श करते. ती चोखण्यासाठी हालचाली वाढवते. तिने तिचा चेहरा तिच्या आईच्या स्तनाकडे वळवला. 5व्या टप्प्यात बाळ आराम करत असते, जोपर्यंत ते पुन्हा सुरू करत नाही. 6वा रांगणे आहे, ज्यामध्ये बाळ आईच्या स्तनापर्यंत रांगत पोहोचण्याचा प्रयत्न करते. स्तनापर्यंत पोहोचल्यानंतर स्पर्शाने जाणून घेण्याचा 7वा टप्पा सुरू होतो. या अवस्थेमध्ये बाळ स्तन आणि स्तनाग्र चाटते, त्याला स्पर्श करते आणि दाबते. त्यानंतर बाळ स्तनाला खोलवर जुडले जाते आणि 8व्या टप्प्याला सुरुवात होते, ज्याला चोखणे म्हणतात. शेवटी 9वा नैसर्गिक टप्पा आहे झोपणे. बाळाला कधीही आईच्या छातीवरून उचलू नये. प्रसूतीनंतरच्या तात्काळ 1 तास अखंडित STS झाली पाहिजे. कमीत कमी 1 तास आई आणि बाळाला द्यायलाच हवा. अन्यथा बाळ अस्वस्थ होऊ शकते आणि लक्ष विचलित होऊ शकते. हे जन्मानंतर बाळाच्या शरीराच्या अनुकूलतेमध्ये व्यत्यय आणू शकते, कारण जन्मापूर्वी बाळ गर्भाशयात संरक्षित, शांत आणि उबदार वातावरणात असते. त्याच्या शरीराला गर्भाच्या बाहेरील उजेड असलेल्या गोंगाटाच्या आणि थंड वातावरणाशी जुळवून घ्यावे लागते. जेव्हा बाळ पुन्हा आधीच्या स्थितीत जाते तेव्हा 9 टप्पे पुन्हा सुरू झाले पाहिजेत. बाळाला पुन्हा एकदा सर्व टप्प्यातून पुढे जावे लागेल. पण हे सर्व दुसऱ्यांदा लवकर होईल आणि यामुळे स्तनपानास विलंब होईल. जन्मानंतर सुमारे 1.5 ते 2 तास नवजात गाढ झोपले जातात. तथापि झोपणे हे 9 सहज टप्प्यांपैकी शेवटचे आहे. बाळ झोपण्यापूर्वी 8 नैसर्गिक टप्पे पूर्ण झाले पाहिजेत. जर त्यामध्ये अनेक वेळा व्यत्यय आला असेल तर बाळ ते पूर्ण करू शकत नाही. झोपण्यापूर्वी बाळाला चोखण्याचा अनुभव घेता येणार नाही. बाळ जागे झाल्यावर हे काही तासानंतर होईल. बाळ जागे झाल्यानंतर त्याला पुन्हा त्वचेपासून त्वचेवर ठेवले पाहिजे. बाळ पुन्हा सर्व 9 टप्प्यातून जाईल. ते स्तन शोधेल आणि खोलवर जुडले जाईल.
ही उपजत पद्धत जन्मानंतर पहिल्या 4 ते 6 महिन्यापर्यंत राहू शकते. विशेषतः पहिल्या काही दिवसांमध्ये आपल्या बाळाच्या या वर्तनास प्रोत्साहन दिले पाहिजे. यामुळे आई दूध पाजण्याचे आणि बाळाला दूध पिण्याची सवय होण्यास मदत होईल. पहिल्या काही दिवसात यशस्वी स्तनपानासाठी फक्त STS योग्य आहे. ही पद्धत बाळाच्या सहज दूध पिण्याच्या वर्तनांना सक्रिय करेल. यामुळे योग्यरित्या स्तनाशी खोलवर कसे जोडावे हे त्वरित शिकण्यास बाळाला मदत होईल. नंतर बाळ STS नसतानाही प्रत्येक वेळा स्तनाशी खोलवर जोडले जाईल. यासह आपण या ट्युटोरियलच्या समाप्तीकडे पोहोचलो आहोत. सहभागाबद्दल धन्यवाद.